नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी दुःखद निधनामुळं भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र हे बघा संकल्प आणि सर्वेक्षण ह्याच्यात फरक आहे. अर्थसंकल्प म्हणजे वर्षभराचा केलेला संकल्प. त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी येऊन मिसळतात. आकस्मिक काही गोष्टी होतात, काही अडथळे निर्माण होतात, काही लाभ निर्माण होतो. त्यामुळे संकल्प हा पुढच्या वर्षाचा अंदाज. सर्वेक्षण साधारणपणे गत वर्षभरामध्ये काय झालं आहे, त्याचा आढावा आणि अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळं एक महत्त्वाची घडामोड नीट अभ्यास करून अ, महाराष्ट्राला सांगण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नव्हता. पण मी आज सकाळपासनं हे सगळे आर्थिक सर्वेक्षणाचे अहवाल वाचले आणि माझ्या असं लक्षात आलं, की जसं अर्थमंत्री म्हणाल्या निर्मला सीतारामन, पुढची 10 वर्ष भारताची एक वेगळीच अशी अडचण आणि स्पर्धा असणार आहे. ती स्पर्धा कशी आहे, तर भारताला एकाच वेळेला मॅरेथॉन पण करायची, लाँग डिस्टन्स गाठायचा आहे आणि त्याचबरोबर स्प्रिंट म्हणजे वेगवान पण पळायचं आहे. त्यामुळं ऊर फुटोस्तवर पळणं, असं ज्याला आपण म्हणतो, तसं ह्या देशाला करावं लागेल. सुदैवाने काही गोष्टी आपल्या बरोबर आहेत आणि म्हणून मी जेव्हा सोन्याबद्दल, चांदीबद्दल आणि रुपया ते डॉलर ह्याच्या मधल्या एक्सचेंज दराबद्दल काही प्रिडिक्शन करतोय, तर त्याला आधार अर्थातच या सर्वेक्षणाचा आहे, की ज्या सर्वेक्षणाचा वापर करून आपल्याला या संदर्भातली आकडेवारी सांगता येऊ शकते, जे मी तुम्हाला सांगतोय. पण त्याच्या आधी आर्थिक सर्वेक्षणामध्ये काय दिसलंय बघा. शेती क्षेत्र कुठं उभं आहे? सेवा क्षेत्र कुठं उभं आहे? कारण आज भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वर्षभरामध्ये ₹100 तयार होत असतील, तर त्यातले 25 ते ₹35 हे सर्व्हिस सेक्टरचे आहेत. कृषी क्षेत्राचा कालपर्यंतचा वाटा हा ₹100 पैकी ₹4 होता. आणि मग बाकीचे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादक क्षेत्र वगैरे ज्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीनंतर 42% भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एम्प्लॉयमेंट, रोजगार निर्मितीची क्षमता आजही कृषी क्षेत्रात आहे. मला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं भाषण आठवतं, की जेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी-डी-पीमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा जवळपास 17-18% होता देश स्वतंत्र झाला तेव्हा आणि एम्प्लॉयमेंट रोजगाराचं अवलंबित्व 55% होतं. तर ते असं म्हणाले होते, की हे कमी करत आणलं पाहिजे. ते अर्थात कमी होत चाललंय, आणखी कमी होत जाईल. पण त्याच्यातनं रोजगार निर्मिती आजही तेवढीच आहे. मी काही महत्त्वाचे आकडे सांगतो, ते नीट ऐका, कारण तुम्हाला साध्या सोप्या मराठीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र असं कुठे पाहता येणार नाही. जागतिक भू-राजकीय तणाव, 2 देशाबरोबरचा तणाव, 2 देशाबरोबरचं कोल्ड वॉर, 2 देशातलं प्रत्यक्षात युद्ध, ह्या गोष्टीला जागतिक भू-राजकीय तणाव म्हणतात. व्यापार युद्ध, टॅरिफ जो मिस्टर ट्रम्प यांनी लावलाय आणि अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरती हा आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल आला. तरीही भारत सलग 4थ्या वर्षी जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे. 3 चीअर्स. पण त्याबरोबरच भारतीय अर्थव्यवस्था जरी त्याचा क्वांटम वाढत असला, तरी लोकसंख्या हा फॅक्टर खूप मोठा आहे. त्यामुळं 100 लोकांसाठी एखादी गोष्ट घडणं आणि तीच गोष्ट 1000 लोकांमध्ये वाटप त्याचं करणं, याला फरक पडतो. मी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की भारतीय अर्थव्यवस्था ही मिडल इन्कम ग्रुपकडं ज्याचं उत्पन्न 2 ते 2,500 2 ते 3,000 यूएस डॉलर्स मध्ये आहे, अशी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं ती चालली आहे. पण तो विषय नंतर कधीतरी मी सांगेन. फायनान्शियल इयर 2026 साठी भारताचा रिअल जी-डी-पी वाढ 7.4% इतका मजबूत असल्याचा अंदाज आहे. म्हणजे ₹100 जर गतवर्षी भारतात असतील, तर पुढच्या वर्षभरामध्ये 25-26 आर्थिक वर्षामध्ये तो ₹107.40 इतका होईल. म्हणजे 7.40% चा तो ग्रोथ आहे. याबरोबरच मध्यम कालावधीतला संभाव्य वाढ 6.5 वरून 7% पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. हे कशामुळं घडलंय? तर त्याला पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणूक, कर सुधारणा, जी-एस-टीमधली सुधारणा आणि डिजिटलायझेशनचा दीर्घकालीन जो काही परिणाम आहे, त्याचं हे द्योतक आहे. आपण सगळेजण आता डिजिटल व्यापार करतोच आहोत, व्यवहार. भारत आता जागतिक वाढीत 15% योगदान देतोय. फिस्कल आघाडीवरती म्हणजेच आर्थिक आघाडीवरती भारत भारत सरकारनं शिस्तबद्ध धोरण ठेवलं असून फायनान्शियल इयर 25 मध्ये फिस्कल तूट, वित्तीय तूट
जेवढं अर्थसंकल्पात ठरवलं होतं ते आणि प्रत्यक्षात मिळालेलं उत्पन्न, खर्च आणि उत्पन्न ह्याच्यातली तूट 4.48% आहे. म्हणजे मी ठरवलं होतं ₹100 खर्च करायचे, पण मला ₹95च खर्च करता आलेत, कारण तेवढे पैसे मला आले नाहीत. तर ही फिस्कल तूट किंवा आयात-निर्यातीतला फरक. फिस्कल तूट 4.8% पर्यंत कमी करण्यात यश आलं आहे. फायनान्शियल इयर 26 साठी हे लक्ष्य 4.4% ठेवण्यात आलंय. फायनान्शियल इयर 31 पासून 2031 पासून जी-डी-पीमध्ये 50% प्लस मायनस जी-डी-पीचं प्रमाण 50% प्लस मायनस ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय. महसुली खर्चाऐवजी भांडवली खर्चावर भर देण्यात येत आहे. फायनान्शियल इयर 25 पासून प्रभावी कॅपिटल खर्च जी-डी-पीच्या 4% पर्यंत पोहोचलाय. तर त्यातला साधी गोष्ट आहे. भांडवली खर्च म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याला इन्फ्रा आपण म्हणतो. अशा गोष्टीवरती पैसे खर्च करायचे, की ज्याच्यातनं उत्पादकता वाढेल. महागाईच्या आघाडीवरती मोठा दिलासा आहे. फायनान्शियल इयर 26 मध्ये इन्फ्लेशन 1.7% पर्यंत खाली आलं आहे. अन्नधान्याच्या किमतीत घट हे त्याच्यामागचं मुख्य कारण. पण याचबरोबर सोने, चांदी आणि ज्या रुपयाच्या संदर्भात मी बोलतोय, तिथे काळजी करावी अशी स्थिती आहे. मी ते सांगेन शेवटी काय स्थिती होऊ शकते आणि का. मध्यम कालावधीमध्ये महागाईचा दर 4% च्या आसपास राहील असं दिसतंय. वाढ अधिक व्यापक होते आहे. सेवा क्षेत्रात फायनान्शियल इयर 26 मध्ये 9.1% वाढीचा गती दिसते आहे. नॉमिनल जी-डी-पीमध्ये सुद्धा योगदान 51% पेक्षा जास्त आहे. म्हणजे आपली जी नॉमिनल जी-डी-पी आहे त्याच्यामध्ये सेवा क्षेत्राचं, मग तुम्ही आय-टी इंडस्ट्री घ्या, आणखीन अशा सेवा, सर्व्हिसेस की ज्याच्यातनं ह्या देशात पूर्वी 25-26% पर्यंत जी-डी-पीमध्ये त्याचा वाटा होता. ₹100 मध्ये ₹25-26 होते. ते आता वाढवून ₹51 पर्यंत गेलेले आहेत. क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, स्पेस सर्व्हिसेस आणि ओशन टेक्नॉलॉजी हे पुढील वाढीचे केंद्र ठरू शकतात. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये संरचनात्मक बदल सुरू आहे. तिथे काळजी वाटावी अशी स्थिती आहे, कारण रोजगार निर्मिती बेसिकली मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होणं अपेक्षित होतं. ते आता सेवा क्षेत्रात होते आहे, पण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ई-व्ही, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या हायटेक उत्पादनावरती भर दिला जात आहे. नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन अंतर्गत जी-डी-पीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा वाटा 25% करण्याचे आणि 2035 पर्यंत 143 दशलक्ष रोजगार निर्मिती करण्याचं उद्दिष्ट आहे. व्हेरी डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट तेही सांगतो. शेती क्षेत्र तुमच्या माझ्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि आवडता विषय. शेती क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी 4-4.5% पर्यंत आपण वाढीचा दर नोंदवला होता. यावर्षी तो खाली घसरलाय. तो घसरण्याची कारणं वेगळी-वेगळी असू शकतात. मुख्यत्वे सततचा पाऊस असू शकतो किंवा काही भागामध्ये त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती न मिळालेला दर असू शकतो. शेती क्षेत्रामध्ये वाढ 3.1% नोंदवली गेलेली आहे. पण पशुपालन आणि मत्स्य व्यवसायामधल्या अलाइड बिझनेसेस आपण ज्याला म्हणतो, तिथे मात्र 5.6% वाढ होते आहे. अ, भारताची एकूण निर्यात $825.3 अब्ज डॉलर जी सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचली आहे. सेवा व्यापार सरप्लस म्हणजे सर्व्हिस सेक्टरमधला सरप्लस हा $188.8 अब्ज डॉलर आहे. फॉरेक्स रिझर्व्हज म्हणजे आपल्याकडची परदेशी गंगाजळी 11 महिन्याच्या आयातीसाठी पुरेशी आहे. ज्यावेळेला 1991 साली आपल्याकडे वित्तीय संकट निर्माण झालं होतं, तेव्हा देश दिवाळखोरीत गेला नव्हता. बऱ्याच जणांना वाटतं, की देश दिवाळखोरीत गेला होता. नाही. त्यावेळेला क्रूड ऑइल खरेदी करण्यासाठी आपल्याकडे केवळ 4 आठवड्यापुरतील एवढेच पैसे होते. आत्ता आपल्याकडं डॉलर्स, परदेशी गंगाजळी किती आहे? 11 महिने पुरेल एवढी प्रचंड आहे. करंट अकाउंट डेफिसिट जी-डी-पीच्या फक्त 0.8% आहे. या सगळ्या गोष्टी जरी आपण बघितल्या तरी आपल्या सगळ्या अर्थव्यवस्थेवरती जागतिक अस्थिरतेचं सावट आहे. आणि त्या अर्थमंत्र्यांनी सांगितलंच आहे, कारण आर्थिक पाहणी अहवालामध्ये प्रमुख आव्हानांचा उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख असा सांगतो, की भारत हा जो दीर्घ पल्ल्याची 10 वर्षासाठीची जी आपण आता 10 वर्ष म्हणतो, मॅरेथॉन आणि वेगवान स्पर्धा खेळतोय. त्याच्यामध्ये व्यापारातली जोखीम आणि जागतिक अस्थिरतेचं ग्रहण हे पुढचं दशकभर राहणार आहे आणि त्यामुळं आपल्याला खूप वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे आणि तो सामना काय आहे? तर आपल्याला असं दिसतं आहे, की आपलं सोनं, आहे ना? आपल्याकडे आता त्यातले काही महत्त्वाचे जे ड्रायव्हिंग फोर्सेस आपण म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंगमधली वाढ आणि त्या गोष्टी, त्या तुम्ही थोडंसं आणखी आकडेवारीच्या दृष्टीनं बघा. मी ते देत नाही. पण मला भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कुठे राहील? ते किंवा चांदी कुठे राहील? रुपया कुठे राहील? सद्यस्थिती काय? सध्या $1 ₹91.92 आपल्याला मोजावे लागतायत. म्हणजे थोडक्यात ₹92. सध्या रुपयात थोडीशी घसरण झाली आहे. पण सॉरी माफ करा. असं दिसतं आहे, की रुपयाचा डॉलरशी असलेला विनिमयाचा दर हा ₹95 पर्यंत पोहोचू शकतो.
सोनं 10 ग्रॅम. सोन्याचा दर ₹1,53,990 आहे. आत्ता असं दिसतं आहे, की जर असंच स्थिती राहिली आपली, तर सोने आणि चांदीमध्ये पण कशी वाढ होईल बघा. आधी आपण रुपयाचं म्हणू, की सर्वेक्षणात असं म्हटलं आहे, की रुपया हा पंचिंग बिलो इट्स वेट म्हणजे त्याचं जे मूल्य आहे त्याच्यापेक्षा त्याची किंमत सध्या कमी आहे. मुख्यमंत्री ज्यावेळेला नरेंद्र मोदी होते, तेव्हा ते काय बोलले ते सोडून द्या. पंचिंग बिलो द बेट म्हणजे त्याचं खरं मूल्य जागतिक पातळीवरती जे आहे, त्याच्यापेक्षा ते कमी आहे. वास्तविक मूल्यापेक्षा जानेवारी महिन्यामध्ये हे जे मूल्य कमी होतं, त्याचा परिणाम असा झाला, की 2026 मध्ये रुपयात 2% ची गुंतवणूक झाली. मुख्यत्वे विदेशी गुंतवणूकदार, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा एफ-आय-आय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट त्यांनी भारतातनं पैसे काढून घेतले आणि त्या भूमिकेमुळं आणि अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळं एका डॉलरसाठी ₹95 द्यावे लागण्याची शक्यता अधिक आहे. ते लवकरच होईल. सोनं. सोन्याची सध्याची स्थिती बघितली आपण तर सोनं हे ₹1,80,779 प्रति ग्रॅमपर्यंत पोहोचलंय, तोळ्यापर्यंत पोहोचलंय, प्रति 10 ग्रॅम. भारताच्या विदेशी मुद्रा रिझर्व्हमध्ये सोन्याचं प्रमाण वाढतं आहे आणि पुढील अंदाज असा आहे, की सोन्याच्या किमती उंचच राहतील. काही शक्यता नाही, की सोन्याचे दर कमी होतील आणि त्याचं कारण अर्थातच भू-राजकीय तणाव, ट्रेड वॉर्स आणि कमी व्याजदर यामुळे सेफ हेवन म्हणून सोन्यात गुंतवणूक वाढते आहे आणि म्हणून सोनं ₹2,00,000 तोळं होण्याची दाट शक्यता आहे. तेही लवकरच होईल. चांदी. सध्याची स्थिती जर आपण बघितली तर सर्वेक्षणातलं मत होतं, की 2025 मध्ये चांदीच्या किमतीमध्ये 166% वाढ झाली आहे. फ्युचर्समध्ये चांदी ऑलरेडी ₹4,09,800 पर्यंत पोहोचली फ्युचर ट्रेडिंगमध्ये. सध्या चांदीचा जो दर आहे, तो वाढून असं दिसतं आहे, की कोर इंडेक्समध्ये चांदीचे दर वाढतील आणि जवळपास चांदी ही ₹5,00,000 प्रति किलो इथपर्यंत पोहोचू शकते. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवाल, त्यातली मजबूत बाजू, त्याचबरोबर जागतिक परिस्थिती आणि आपली जी मॅरेथॉन आणि स्प्रिंट दोन्ही सुरू आहे, त्याच्याबद्दलचे अंदाज बांधत असताना तुमच्या माझ्याशी थेट निगडीत असलेल्या ज्या 3 गोष्टी आहेत, त्या मी सांगितल्या. ते यासाठी सांगणं गरजेचं होतं, की काही गोष्टी आपल्या हातात आहेत, काही गोष्टी आपल्या अजिबात हातात नाहीत. त्यामुळं स्वतः सक्षम व्हा आणि देश सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. एवढंच मी सांगू शकतो. मला खात्री आहे, की साध्या सोप्या मराठीत महत्त्वाचे मुद्देच घेऊन मी तुम्हाला हे सांगितलेलं असल्यामुळं तुम्हाला ते पटलं आहे. आणखी तुमचं समाधानही झालंय. जर नसेल झालं, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. मी त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे घेईन आणि शक्य असेल तर एखादे दुसरे अर्थतज्ञ घेऊन आपण त्यांच्याबरोबर सुद्धा विश्लेषण करू. पुन्हा तीच विनंती आहे, हे व्हिडिओ घरोघरी जाऊ द्या. हे महत्त्वाचे आहेत. साध्या सोप्या मराठीत केलेले आहेत. कोणताही राजकीय अभिनिवेश न घेता केलेले आहेत. कारण त्याची सध्या पत्रकारितेमध्ये खूप वानवा आहे, जी भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. थांबूया.